पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात वर्णन मेमोरियल मेथडिस्ट मराठी चर्च कल्याण या भक्तीमध्ये सर्व भक्तजनांचं स्वागत करीत आहे। आज 1 जानेवारी 2021 नूतन वर्ष आराधना आपण यावेळेला आरंभ करीत आहोत। आपण स्तब्ध होऊन नतमस्तक होऊया। परमेश्वराच्या दृष्टीने सहस्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी रात्रीच्या प्रहरासारखी आहेत। या कालप्रवाहात हे वर्ष आपणाकरता मात्र 365 दिवसांचे होते। गत वर्षाकडे कटाक्ष टाकून नूतन वर्षाकडे दृष्टिक्षेप वळवीत असताना आपण प्रभूच्या सामर्थ्याची याचना करूया। पुढील शास्त्रवचने आपल्या मननाकरिता आहेत। राजा आसनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करतो, खंबीर हो, हिम्मत धर, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही। ह्याकरता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल। तुम्ही आचारलेले सर्व दुराचार टाकून द्या, आपल्या ठाई नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा। आव्हान वाचन। अहो पृथ्वीवरील सर्व लोको, देवाचा जय जयकार करा। परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर हो। परमेश्वराने आमची आठवण केली आहे, तो आशीर्वाद देईल। पहा मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो। परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा। यावेळेला आपण गीत गाणार आहोत। त्या अगोदर मी जे ऑनलाईन वर्शिप करीत आहे त्यांना सांगू इच्छिते की संस्कार व विधी पुस्तक यामधनं पान क्रमांक 164 नूतन वर्ष आराधनाक्रम आपण फॉलो करीत आहोत आणि आपल्या चर्चा ग्रुपवरती मी व्हॉट्सॲपवरती हा आराधनाक्रम फोटो काढून पाठवलेला आहे। नूतन वर्ष आराधनाक्रम यावेळेला पाठवण्यात आलेला आहे। आपण सर्वजण उभे राहूया आणि उपासना संगीत यामधनं गीत क्रमांक 615 ही काल तरुवर नूतन कलिका फुलली हे गीत गाऊया आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया। नववर्ष स्तवन गीत क्रमांक 615 मंडळीने उभे राहावे। पाहता वाट
प्रभु करी करी ती रमली, ही सुधा या मुग्धा क्रांती नाही चांगली, काल करूवर नूतन कलिका फुलली, ही कासे खरोखर आपुली, ही कासे खरोखर आपुली, ईश्वरे आपणा दिदली, ईश्वरे आपणा दिदली, चिंतुनी त्यामणी आईच्या गले आली, ही काल करूवर नूतन कलिका फुलली. मंडळी कृपा करून खाली बसून घेईल. यावेळेला आपण पुढील आळीपाळीचा जो आराधनाक्रम आहे त्यामध्ये सहभागी होतो आहोत. आपण त्रैक्य देवासमोर नतमस्तक होऊन त्यास वंदन करूया. अहो देवाचे प्रियजन हो या, आपण देव जो प्रीती आहे, ज्याने आम्हास निर्माण केले आहे, प्रत्येक क्षणी जो आमचे पालन पोषण करतो, ज्याने आम्हावर अनंत कालची प्रीती केली आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्या गौरवात ज्ञानाचा प्रकाश दिला आहे, त्या देवपित्यास वंदन करूया. हे देवा आमच्या प्रभू, आम्ही तुझी स्तुती करून तुला वंदन करीतो. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या कृपादानाबद्दल त्याचे गौरव करूया, जो श्रीमंत स्थापनासाठी दरिद्री झाला, ज्याने उत्तम तेज करून स्वर्गीय राजाचे शुभवर्तमान विदित केले, ज्याच्यावर आमच्या सारख्याच परीक्षा आल्या व ज्यास मोहाने घेरले तरी त्यावर मात करून तो पाप रहित राहिला, ज्याने मरण तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले, जो मृत्यू पावला व आता सदाजीवी आहे, ज्याने स्वर्गाचे राज्य सर्व विश्वासणाऱ्यांसाठी खुले केले व जो आता परमेश्वर पित्याच्या गौरवात त्याच्या उजवीकडे बसला आहे. हे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता, तू खरोखर आमचा गौरवयुक्त राजा आहेस. आम्ही तुझी स्तुती करून तुला वंदन करीतो. पवित्र आत्मा जो आमचा प्रभू व जीवनदाता आहे, त्याच्या सहभागितेत आपण गौरव करूया, ज्याच्याद्वारे आपण परमेश्वराच्या कुटुंबात जन्मलो, ज्याच्याद्वारे आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव झालो, ज्याची साक्ष आम्हास दृढ करते, ज्याची विद्वत्ता आम्हास शिकवते, ज्याचे सामर्थ्य आम्हास सहाय्य करते, जो आमच्या इच्छा आकांक्षा विपुलतेने पुरविण्यास सिद्ध असतो. हे आमच्या प्रभू पवित्र आत्म्या, सर्व गौरव तुलाच असो. आम्ही तुझी स्तुती करून तुला वंदन करीतो. हे आपण त्रैक्य देवाला वंदन केलेलं आहे. आता आपण उपकार स्तुतीच्या प्रार्थनेकडे वळत आहोत. संस्कार व विधी पुस्तक पान क्रमांक 166. हे देवा आमच्या पित्या, सर्व उत्तमांच्या उगमा तू आपल्या औदार्ययुक्त कृपेने आम्हास आमच्या जीवन प्रवाहात येतवर घेऊन आलास, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या प्रीतियुक्त औदार्यामुळेच आम्ही आज या स्थळी यावेळी येऊ शकलो आहोत. म्हणून हे प्रभू, आम्ही तुझे पवित्र नाम गौरवतो.
तुझ्या गौरवाने व्यापिलेल्या जगात तू आम्हास जीवन व बुद्धी देऊन स्थान दिलेस. आम्हास विमनस्क अवस्थेत सांत्वन देण्याकरिता तू आम्हाला मित्रगण व आप्तेष्ट दिलेस. त्यांनी कृतीने व मनाने आम्हास उभारी व दिलासा दिला. म्हणून हे प्रभू, आम्ही तुझे पवित्र नाम गौरवितो. आमच्या हृदयांना तू आध्यात्मिक तहान व भूक लागू दिलीस व तदनंतर तृप्ती व शांती दिलीस. तू आम्हास मुक्त केलेस व येशू ख्रिस्तामध्ये उंच सेवेकरिता पाचारण केलेस. तुझ्या पवित्र आत्म्यात सहभागिता दिलीस व मंडळीत साक्ष दिलीस. म्हणून हे प्रभू, आम्ही तुझे पवित्र नाम गौरवितो. आमच्या जीवनातील अंधारात तू प्रकाश झालास. विपत्कालात व संकटात सामर्थ्याचा खडक झालास. आनंदात खरा आनंद झालास. कष्टात आमच्या कष्टाचे फळ असा झालास. म्हणून हे प्रभू, आम्ही तुझे पवित्र नाम गौरवितो. आम्ही जेव्हा तुला विसरलो तेव्हाही तू आमचे स्मरण केलेस. आम्ही जेव्हा तुझ्यापासून दूर पळून गेलो तेव्हाही तू आमचा पाठीराखा झालास. आम्ही जेव्हा तुझ्याकडे पाठ फिरवली तेव्हाही तू प्रीतीने आम्हाला कवेत घेतलेस व क्षमा केलीस. अनंत यातना तूच आम्हाकरिता सहन केल्यास व आम्हावर अनंत कृपा केलीस. म्हणून हे प्रभू, आम्ही तुझे पवित्र नाम गौरवितो. आमेन. आमेन. यावेळेला आपण शास्त्र पाठ वाचन ऐकणार आहोत. 1 कोरिंथ 2 अध्याय 1 ते 5 ही वचने मिस कल्पना नायडू आपल्यासाठी वाचतील. 1 कोरिंथ 2 अध्याय 1 ते 5 ही वचने. पौलाचे करंथीकरास पहिले पत्र 2 अध्याय 1 ते 5. तत्वज्ञान व प्रगटीकरण. बंधुजन हो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हास सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त यांच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमे धरू नये अशी मी ठाम निश्चय केला. आणि मी तुमच्याजवळ असक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त असा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निर्देशक होती. मत्तीकृत सुवर्तमान याचे 19 अध्याय 26 ते 30. येशूने त्यांच्याकडे नेहाळून पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हाला काय मिळणार? येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, पुनरुत्थानी मनुष्याचा पुत्र आपला गौरवाच्या राजस्थानावर बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजस्थानावर बसून इस्रायलाचा 12 वंशाचा न्यायनिवाडा कराल. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडिली आहे, त्याला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. प्रभू परमेश्वर वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन.
संस्कार व विधी पुस्तक पान क्रमांक 167. यावेळेला आपण सर्वजण आपले अंतःकरणे प्रभूकडे नम्र करूया. आपण यावेळेला पापांगीकार करणार आहोत आणि जोपर्यंत आपण पापांगीकार करून क्षमादानाची याचना करीत नाही तोपर्यंत प्रभूसमोर येऊन त्याचं वचन आपल्याला ऐकण्याकरिता कदाचित सामर्थ्य नाही. आपण यावेळेला पापांगीकार करूया. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराची कृपा व सौजन्य यांच्या योगाने आपल्याला क्षमा व्हावी म्हणून सर्व समर्थ परमेश्वर आपला स्वर्गातील पिता याच्यापुढे आपण नम्र व दीन होऊन पश्चात्तप्त आज्ञाधारक चित्ताने आपली पापे कबूल करून पदरात घ्यावी अशी बुद्धी आपल्याला पवित्र शास्त्राध्ययनाने होते. म्हणून येथे हजर असलेल्या व आज ऑनलाईन वर्शिपमध्ये असलेल्या सर्वांना माझी हात जोडून अशी प्रार्थना व विनंती आहे की चित्त शुद्ध करून वाणीत नम्रता आणून स्वर्गीय कृपेच्या सिंहासनापाशी तुम्ही माझ्याबरोबर चला. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ व परम दयाघन पित्या, वाट चुकलेल्या मेंढराप्रमाणे आम्ही तुझे मार्ग सोडून भटकत आहोत. आम्ही आपल्या मनाप्रमाणे व आमच्या मनाने सुचविलेल्या युक्त्या प्रयुक्त्यांप्रमाणे करीत आलो आहोत. तुझ्या पवित्र नियमांचे उल्लंघन आम्ही केले आहे. कराव्या त्या गोष्टी आम्ही केल्या नाहीत व करू नयेत त्याच गोष्टी आम्ही केल्या. पण हे प्रभू, आमच्यावर दया कर. हे परमेश्वरा, जे आपल्या चुका पदरात घेतील त्यांची तुला करुणा येऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे अखिल मानवजातीला दिलेल्या आपल्या वचनानुसार पश्चात्तप्त जीवांना तुझ्या कृपेचा पूर्ववत लाभ घडू दे. आणि हे परमदया घनपित्या, त्याच्या प्रित्यर्थच इत्तपर आमच्या हातून पवित्र, सात्विक व नम्र आचरण घडत राहील असे तू कर. तुझ्या पवित्र नामाच्या वैभवासाठीच. आमेन. हे प्रभू, आम्ही हात जोडून पदर पसरून विनंती करतो की तू आपल्या लोकांना दोष मुक्त कर. म्हणजे तुझ्या औदार्य प्रधान सौजन्याच्या योगाने आमच्या दौर्बल्यामुळे घडलेल्या पातकांच्या बंधनातून आमची मुक्तता होईल. हे स्वर्गीय पित्या, आमचा धन्यवादित प्रभू व त्राता जो येशू ख्रिस्त, त्याच्या प्रित्यर्थ आमचे एवढे ऐक. आमेन. यावेळेला मंडळीने कृपा करून उठून उभे राहावे. आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचणार आहोत आणि त्यानंतर आपण स्तुतिगान करणार आहोत. आळीपाळीचा शास्त्रपाठ पान क्रमांक 168. हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असताना आपल्या कामाचे पुनर्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रगट कर. क्रोधातही दया स्मर. तू आपल्या प्रसन्नाने वर्ष भूमीत करतोस आणि तुझे मार्ग समृद्धी झाले आहे. संपत्काली आनंद कर, विपत्काली विवेकाने वाग. कारण मनुष्याचे मार्ग काय होईल ते त्या कळू नये म्हणून देवाने सुख दुःख शेजारी ठेवले आहे. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. आपल्या समय होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. त्याने मनुष्यांच्या मनात अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंत कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला उपयोग करून सुख मिळावे ही देवाची देणगी आहे. मला देखील समजून आले आहे की जे काही करतो ते सर्व काळ राहणार, ते अधिक करता येणार नाही व उणे करता येत नाही. मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून देव असा क्रम चालवितो. अहो लोको हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा. त्याच्या पुढे आपले मोकळा आमचा आश्रय आहे. आमेन. आमेन.
यावेळेला मंडळी सुवंद्य देव या स्तुतिगीतामध्ये सहभागी होईल. मंडळी कृपा करून खाली बसून घेईल. यावेळेला आपण स्तुती आराधनेमध्ये जात आहोत आणि आपली म्युझिकल टीम, आपले क्वायरचे लोक ज्यांना प्रभूने पाचारण केलेलं आहे, एक ओझं दिलेलं आहे, ते आता आपल्याला ह्या गाण्यांमध्ये, या स्तुती गायनांमध्ये पुढारीपण देतील. आले आले वर्ष नवे ते आले, आनंदाचे झोके झुलवित आले. आले आले वर्ष नवे ते आले, आनंदाचे झोके झुलवित आले. गेले गेले वर्ष जुने ते गेले, विसरून जाचे सारे चाले गेले. गाऊया गाऊया हालेलुया, आनंदे गाऊया हालेलुया. गाऊया गाऊया हालेलुया, आनंदे गाऊया हालेलुया. आपण सर्व ताळी वाजूया आणि हे नवीन वर्ष आपण आनंदाने स्वागत करूया. कम ऑन एव्हरीवन, और क्लॅप योर हँड्स. जीवन म्हणजे एक फुगा फुगलेला,
टचकन फुटतो कुठल्याही अवधीला. जीवन म्हणजे एक फुगा फुगलेला. टचकन फुटतो कुठल्याही अवधीला. दवडीत नेता वेळ कशाला बोला. हात मिळवणी हॅपी न्यू इयर बोला. गाऊया गाऊया हालेलुया. आनंदे गाऊया हालेलुया. गाऊया गाऊया हालेलुया. आनंदे गाऊया हालेलुया. जीवन दोरी वाढविता का येते नाही, परंतु आखूड होतच जाते. जीवन दोरी वाढविता का येते नाही, परंतु आखूड होतच जाते. प्रेम रजूने बांधून घ्या सकलाते. सत्वर जोडा ख्रिस्त प्रभूशी नाते. गाऊया गाऊया हालेलुया. आनंदे गाऊया हालेलुया. गाऊया गाऊया हालेलुया. आनंदे गाऊया हालेलुया. प्रभुवचनाची मशाल घेऊन हाती. उजळून टाका अज्ञानाच्या राती. प्रभुवचनाची मशाल घेऊन हाती. उजळून टाका अज्ञानाच्या राती. वैर सावे गैर फुलवा प्रीती. ख्रिस्त सावी भिस्त जगाची शांती. गाऊया गाऊया हालेलुया. आनंदे गाऊया हालेलुया. गाऊया गाऊया हालेलुया. आनंदे गाऊया हालेलुया. आले आले वर्ष नवे ते आले. आनंदाचे झोके झुलवित आले. आले आले वर्ष नवे ते आले. आनंदाचे झोके झुलवित आले. गेले गेले वर्ष जुने ते गेले. विसरून जाजे झाले झाले गेले. गाऊया गाऊया हालेलुया. आनंदे गाऊया हालेलुया. गाऊया गाऊया हालेलुया. आनंदे गाऊया हालेलुया.
आज का ये दिन यहोवा ने बनाया है, तो आओ मिलकर हम खुशियाँ मनाए। आओ आज का ये दिन यहोवा ने बनाया है, तो आओ मिलकर हम खुशियाँ मनाए। आओ तो आओ मिलकर हम सब नाचे, तो आओ मिलकर हम सब गाए। धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा, धन्यवाद हो, धन्यवाद हो, मैं हूँ तेरा। आज के दिन हम भूल जाए निराशाओं को, आशाओं का है ये दिन। यीशु मसीह तू हमारे संग, कोई नहीं तेरे बिन। हम भूल जाए निराशाओं को, आशाओं का है ये दिन। यीशु मसीह तू हमारे संग, कोई नहीं तेरे बिन। आज के दिन तो आओ मिलकर हम सब नाचे, तो आओ मिलकर हम सब गाए। धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा, धन्यवाद हो, धन्यवाद हो, मैं हूँ तेरा। आज के दिन कल के भरोसे ना रहना हमें, तूने दिया ये नया दिन। विश्वास करके है बढ़ना हमें, कोई नहीं तेरे बिन। कल के भरोसे ना रहना हमें, तूने दिया ये नया दिन। विश्वास करके है बढ़ना हमें, कोई नहीं तेरे बिन। आज के दिन तो आओ मिलकर हम सब नाचे, तो आओ मिलकर हम सब गाए। धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा, धन्यवाद हो, धन्यवाद हो, मैं हूँ तेरा। आज के दिन मैं हूँ तेरा, आज के दिन मैं हूँ तेरा, आज के दिन मैं हूँ तेरा। उपदेश
प्रभूकडून जे वचन आपल्यासाठी येणार आहे त्यामध्ये जाण्याअगोदर काही गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छिते. सर्वात प्रथम तर प्रभूच्या नावाला धन्यवाद की प्रभूने आपल्याला ह्या वर्षाचं कॅलेंडर योग्य समयामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यासाठी आपल्या लिटरेचर कमिटीने विशेष प्रकारे ब्रदर मधुकर जगताप यांनी अतिव परिश्रम घेतले आणि जे आपल्याला छापून देतात त्यांनी देखील यासाठी मेहनत घेतलेली आहे. तर आपलं ह्या वर्षाचं कॅलेंडर सध्या आपल्याला उपलब्ध आहे. आपल्या एरिया लीडर्सकडनं आपल्याला हे कॅलेंडर उपलब्ध होईल. ह्या वर्षाच्या कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिन्यासाठी काही विषय मननाकरिता निवडण्यात आलेले आहेत. पेत्राचे दुसरे पत्र 1 अध्याय 3 ते 11 या वचनांमधून हे आपण ध्येय किंवा थीम्स घेतलेले आहेत किंवा विषय घेतलेले आहेत. यामध्ये आपण 4थ्या वचनापासून पुढे जे वाचणार आहोत त्यातून आपल्याला शब्द मिळणार आहेत ज्यातून आपण प्रत्येक महिन्याचं थीम निवडलेलं आहे. त्याच्या योगे मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आलेली आहे यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. तर ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे वचन 4 आपल्याला हा शब्द आढळतो, हे थीम आढळतं. आणि जानेवारी महिन्यासाठी ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी याबद्दल आपण मनन करणार आहोत. 5 वचनापासून पुढे ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही असे ते तुम्हास करीतील. ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. म्हणून बंधूंनो, तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही आणि अशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल. तर या अनुषंगाने जे शब्द आपल्याला मिळालेले आहेत, ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी, आणि त्यामध्ये आपल्याला का बरं ईश्वरी स्वभावाचं वाटेकरी व्हायचं आहे? कारण 1 योहान 3:2 प्रमाणे प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहो. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहो. तर ह्या महिन्यामध्ये ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी, आणि हा जो शास्त्रपाठ आहे प्रत्येक महिन्यासाठी त्यातनं विषय घेतलेला आहे. हे कृपा करून मंडळीने लक्षात घ्यावं, त्यामधून मनन करावं आणि उपदेशासाठी आणि दर रविवारच्या भक्तीसाठी त्याद्वारे सिद्ध असावं. यावेळेला ही जी कॅलेंडर्स आहेत त्याचं आम्ही वितरण सुरू केलेलं आहे, परंतु आज 1 जानेवारी आणि म्हणून आपण हे कॅलेंडर आता विशेष प्रकारे आपल्या मंडळीचे असिस्टंट पाळकसाहेब पास्टर निर्मळ ह्यांना मी देऊ इच्छिते. आपल्यामध्ये पाळकसाहेब रेव्हरंड बॉब रॉबिन उपस्थित आहेत. त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया करून पुढे यावे. त्यांच्यासाठी देखील एक ही कॉपी आम्ही देतो आहोत. पाळकीय समितीच्या वतीने मी विनंती करते की पाळकीय समिती आणि परिषद याचे सेक्रेटरी मिस्टर राजन कॅम्बल याने येऊन ह्या कॅलेंडरचा स्वीकार करावा.
यावेळेला आपण प्रभूच्या वचनाकडे वळणार आहोत आणि आज प्रभूचं वचन आपल्यापर्यंत आपल्या मंडळीचे असिस्टंट पाळक साहेब पास्टर स्वप्नील निर्मळ हे घेऊन येत आहेत. प्रेज द लॉर्ड. किती जण आनंदात आहात? वी शुड बी हॅपी, राईट. आपण सर्व आनंदात पाहिजे आज, कारण की आपण 2020ला सोडून 2021मध्ये प्रवेश केला आहे प्रभूच्या नावामध्ये. त्यांनी आम्हा सर्वांना त्याचा गौरव करण्यासाठी 2021मध्ये त्यांनी आम्हाला प्रवेश करण्याची संधी दिली आहे. आणि मी सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. येणारं नवीन वर्ष ज्यामध्ये आपण ऑलरेडी प्रवेश केला आहे, येणारं वर्ष हा 2021 तुम्हा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आशीर्वादाचं, आरोग्याचं आणि त्याच्या आशीर्वादाने भरून जाणारं असं जाऊ. तुम्हाला माझी हीच परमेश्वराच्या चरणी अभिवादन आहे. आणि सर्वात प्रथम मी परमेश्वराचे धन्यवाद करतो, कारण की धन्यवाद देणं खूप गरजेचं आहे. कारण की जे काही आहे आपल्याकडे ते सर्व आपल्या परमेश्वराकडून आहे. आमच्याकडं काहीच नाही आहे आणि आम्ही काही देऊ पण शकत नाही. जो आहे तो परमेश्वर देतो, आहे का नाही? काल वचन ऐकलं आपण रात्री, उठ आणि प्रकाशमान हो. तर किती जण आज उठले आहेत आणि प्रकाशमान व्हायला तयार झाले आहेत? खरंच उठले आहे का? जे ऑनलाईन पाहत आहेत त्यांना सुद्धा हा प्रश्न आहे, आपण उठलो आहोत का आणि प्रकाशमान व्हायला तयार झालो आहोत का? इस्रायली लोकांना परमेश्वराने आज्ञा दिली होती की उठा, तुम्ही प्रकाशमान व्हा. 40 वर्ष विडरनेस, जे अरण्यात ते भटकत होते, त्या लोकांना परमेश्वर बोलला की उठा आणि आता प्रकाशमान व्हा. आता तुमची वेळ आली आहे प्रकाशमान होण्याची. तर तयार आहात का तुम्ही ह्या वर्षी प्रकाशमान होण्यासाठी? नसल तर आपल्या स्वतःला आज तयार करा. आजपासून निश्चय करा, नवीन वर्षाचं रिझोल्युशन ते आहे ते करा की ह्या वर्षी मी प्रकाशमान होणार आहे. हे नाही की ह्या वर्षी मी वजन कमी करल, डायटिंग करल किंवा मी खोटं बोलणार नाही. हे सर्व ज्यावेळेस तुम्ही उठून प्रकाशमान होताल ते सर्व परमेश्वर तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही विश्वास कराल तर तुम्हाला सर्व गोष्टी मिळेल. तर आज आपण विश्वास करूया. अनेक जणांना विश्वास नसेल की आम्ही 2021मध्ये प्रवेश केला आहे, कारण की परिस्थिती अशी आहे, बिकट परिस्थिती आहे, परंतु आम्ही प्रवेश केला आहे. आमचा विश्वास होता तो पूर्ण झाला आहे, आम्ही प्रवेश केला आहे. तर या आपण वचनाकडे जाऊया, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद करतो प्रभूजी या नवीन वर्षासाठी. प्रभूजी तू आमच्या जीवनामध्ये जोडलास पिता परमेश्वरा. आम्हाला एकत्र येण्याची संधी दिली ऑनलाईन पिता परमेश्वरा. आम्हाला भक्ती करण्याची वेळ दिलीस, खरोखरच धन्यवाद देतो परमेश्वरा. तू आज आमच्याशी बोलणं कर प्रभूजी. आणि हे नवीन वर्ष आम्ही कशा प्रकारे जगावं पिता परमेश्वरा, कशा प्रकारे तुझा गौरव करावं आणि कशा प्रकारे प्रकाशमान व्हावं पिता परमेश्वरा, आज ते आम्हाला शिकव म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो परमेश्वर. ही वेळ तुझ्या हाती देतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने, म्हणून तू ऐक. आमेन. एशियाचा 43वा अध्याय आणि 19वे वचन जर आम्ही बघितलं, त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की पहा, मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट करणार आहे. बिहोल्ड आय एम गोना डू न्यू थिंग फॉर यू. जसं नवीन वर्षामध्ये प्रवेश केला आहे तर परमेश्वर सांगतोय की पहा, तुमच्यासाठी मी नवीन गोष्टी करणार आहेत. तो परमेश्वर आज वचन देतोय की ह्या 2021 वर्षी तो आमच्यासाठी नवीन गोष्टी करणार आहेत. तर त्या नवीन गोष्टी आमच्या जीवनामध्ये लागू करण्यासाठी किंवा घेण्यासाठी आम्हाला कशा प्रकारे जीवन जगायचं आणि कशा प्रकारे आम्हाला चालायचं आहे ते आपण बघणार आहोत. ज्या प्रकारे आपण जर एशिया ह्या पुस्तकाचा जर इतिहास बघितला, तर एशियाचा जर इतिहास बघितला, जे इस्रायली लोक होते, जेरुसलेमचे लोक होते, 40 वर्ष ते अरण्यात जंगलामध्ये फिरत होते. ते बंदीमध्ये होते, बॉन्डेजमध्ये होते, ते त्रासामध्ये होते, खूप त्रासामध्ये होते. ते
तर त्यांचं जर बघितलं आपण, त्यांनी परमेश्वराचे सामर्थ्य त्यांनी आज आपल्या जीवनामध्ये त्यांनी आजमावलं. जे परमेश्वराचं सामर्थ्य होतं ते सामर्थ्य त्यांच्यावर आलं आणि ते सर्व त्या बंधनातून ते निघून गेले. त्याच प्रकारे तर बघू शकतो त्यांनी जे परमेश्वराचे जी सामर्थ्य आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 40 वर्षाच्या त्या काळामध्ये त्या बंदिवासामध्ये त्यांनी एक्सपिरियन्स केला. आणि ज्यावेळेस ते एक्सपिरियन्स केला ते सर्व लोक त्या बंदिवासातून मुक्त झाले आणि परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली की उठा आणि तुम्ही प्रकाशमान व्हा, आता तुमची वेळ आहे. त्या राजांची नाही ज्यांनी तुम्हाला बंदिवास करून ठेवलं होतं, त्यांनी तुम्हाला अरण्यात 40 वर्ष तुम्हाला फिरायला लावलं, त्यांचं नाही, परंतु आता तुमचं राज्य येणार आहे, तुमच्या पित्याचं राज्य येणार आहे. त्याच प्रकारे 2020 संपून आता आमच्या परमेश्वराचं राज्य येणार आहे आणि आम्ही या जगावर राज्य करणार आहे. ज्या प्रकारे इस्रायली लोकांनी राज्य केलं होतं इस्रायलावर, जेरुसलेमवर, तर आपण सर्व तयार आहोत का ह्या जगावर राज्य करण्यासाठी आणि उठून प्रकाशमान होण्यासाठी? आपण सर्व तयार आहोत का? नाही. तर आज आपल्याला तयार व्हायचं आहे. जर आपण त्यांचा जर प्रवास बघितला, इस्रायली लोकांचा एक थ्रिलिंग असा प्रवास होता, ॲडव्हेंचरस असा प्रवास होता त्यांचा. आणि त्यांच्या प्रवासामध्ये अनेक चमत्कार झाले. असा चमत्कारी एक प्रवास होता इस्रायली लोकांचा. ज्या प्रकारे त्यांनी प्रवास केला, आपला देखील एक थ्रिलिंग, ॲडव्हेंचर आणि एक अद्भुत असा चमत्कारी प्रवास होणार आहे 2021 मध्ये. आणि 2021 मध्येच नाही, परंतु आपलं पूर्ण ख्रिस्ती जीवन एक चमत्कारी जीवन आहे, प्रवास आहे, ज्यामध्ये आपण अनेक चमत्कार बघतो. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये पण परमेश्वर आम्हाला अनेक चमत्कार दाखवणार आहे. एक थ्रिलिंग प्रवास होणार आहे आमचा, अद्भुत असा, कधी विचार पण नसेल केला. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो, जर आपण बघितलं दुसरं शमूएल याचा 22 अध्याय आणि 40 वचन, त्या ठिकाणी जो सॅम्युएल आहे, डेव्हिड आहे, तो सांगत आहे, दावीद आहे, तो म्हणतोय की माझ्या कमरेचा पट्टा मी सामर्थ्याने बांधला आहे. तो लढाई करण्याच्या अगोदर जर आपण ज्याची जर पार्श्वभूमी बघितली, दावीद राजा होता, तो ज्यावेळेस पण युद्ध करायला जायचा, तो अगोदर परमेश्वराला विचारायचा की परमेश्वरा मी युद्ध करायला जाऊ का? आणि परमेश्वर त्याला आज्ञा द्यायचा की तू युद्ध करायला जा. आणि तो त्या युद्ध करायला जायचा, तो सामर्थ्याचा पट्टा आपल्या कमरेला बांधायचा, म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद तो आपल्या भोवती बांधायचा. माझ्या प्रियांनो, आपण पण आज ह्या पहिल्या दिवशी नवीन वर्षाच्या आपण सर्व मिळून त्या सामर्थ्याचा पट्टा आपल्या कमरेला बांधूया, त्याच्या आशीर्वादाचा पट्टा आपल्या कमरेला बांधूया, कमर बंद करूया त्याच्या आशीर्वादाने. कारण की आज आम्हाला या वर्षामध्ये अनेक कामं, खूप काम करायचं आहे आम्हाला त्याच्या राज्यासाठी आम्हाला उभा राहायचं आहे. ज्या प्रकारे दावीद राजा इस्रायली लोकांसाठी उभा राहिला होता, परमेश्वराने निवडलं होतं त्याला, आणि त्यांनी परमेश्वराच्या सामर्थ्याचा पट्टा त्यांनी ते कमर बंद आहे त्यांनी बांधलं होतं. त्याच प्रकारे आज आम्हाला देखील बांधायचं आहे. तर माझ्या प्रियांनो, तयार व्हा. 2021 हा थ्रिलिंग प्रवास आहे, ॲडव्हेंचरस प्रवास आहे, अनेक चमत्कार होणारे प्रवास आहे. तर तयार राहा. तर आपण बघितलं, आपण ऑलरेडी 2021 मध्ये प्रवेश झालो आहोत आणि आपण सर्व जमलो आहोत इकडं. तर आपण आज अशा 3 गोष्टी बघणार आहोत, त्या की हा 2021 मध्ये कशा प्रकारे आम्ही जगायला पाहिजे आणि कशा प्रकारे आम्ही चालायला पाहिजे. जर P3 हा फॉर्म्युला बघणार आहोत, प्रेयर, प्रेज अँड पेशंट, प्रार्थना, उपासना आणि पेशंट, ह्या 3 गोष्टी आपण बघणार आहोत आज. कारण की ह्या 3 गोष्टी ज्यावेळेस आपल्यामध्ये असन त्यावेळेस आपण दावीद राजासारखं आणि त्या इस्रायली लोकांसारखं आपण बाहेर निघणार आहोत. सर्वात प्रथम आपण जर बघितली प्रार्थना, ख्रिस्ती जीवनामध्ये ही प्रार्थना ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. विदाऊट प्रेयर वी आर नथिंग. प्रार्थना विना आपण काही नाही आहोत. आपण जर उदाहरण बघितलं, येशू ख्रिस्त होता, तो तर एकुलता एक पुत्र होता त्याच्या पित्याचा, परंतु तो देखील प्रार्थना करायचा.
तो एकट्यामध्ये जाऊन प्रार्थना करायचा, एकट्या अरण्यामध्ये डोंगरावर जाऊन प्रार्थना करायचा. आणि जो काही देखील ज्याला कार्य करायचं असेल तो प्रार्थना करायचा. तर त्याच्या जीवनापासून आपण शिकू शकतो प्रार्थनेचं महत्त्व त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. मत्तयाचा 6वा अध्याय जर आपण बघितला, 6व्या वचनानंतर त्या ठिकाणी सांगितलेलं आम्ही कशा प्रकारे प्रार्थना करायला पाहिजे. आम्ही एकट्याच जाऊन बंद दार करून प्रार्थना करायला पाहिजे. व्यर्थ बडबड नाही, परंतु एकट्यामध्ये जाऊन प्रार्थना करायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी असं देखील म्हणलंय, तुमचा पिता तुम्हाला अशा गोष्टी दाखवल त्या गोष्टीचा तुम्ही कधी विचार पण नसेल केला. जर ह्या ठिकाणी बघितलं डॅनियल ह्या पुस्तकातून 6वा अध्याय आणि 1 ते 28 वचनामध्ये जर आपण बघितलं, ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, जर आपण दानिएलाचं जीवन पाहिलं, तो प्रार्थना करणारा होता, 3 टाइम प्रार्थना करणारा होता. आणि त्याच्या प्रार्थनेविरुद्ध तो प्रार्थना करत होता, त्याच्यामुळे त्याला सिंहाच्या गुहामध्ये टाकल्या गेलं. त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्या राजाने, परंतु त्याचं काही नाही झालं. ज्यावेळेस त्याला सिंहाच्या गुहामध्ये टाकलं, परमेश्वराने त्या सिंहाचे तोंड बंद केले. ते सिंह त्याला काही करू शकले नाही. माझ्या प्रियांनो, ह्या 2021 मध्ये आम्हाला सर्वांना प्रार्थना करायचे. भले आमच्या जीवनामध्ये त्या दानिएलासारखे संकट येणार नाही, आम्हाला सिंहाच्या गुहामध्ये टाकणार नाही, परंतु जे तोंड आमच्यासाठी उघडणार आहे ते परमेश्वर तो बंद करणार आहे. आणि जे तोंड आमच्या विरुद्ध होणार आहे, परमेश्वर ते तोंड फिरवणार आहे. ज्या प्रकारे त्या सिंहाचे तोंड परमेश्वराने दानिएला विरुद्ध बंद केले होते. माझ्या प्रियांनो, आम्हाला प्रार्थना करायची आहे. परमेश्वर सांगत आहे की प्रार्थना करा, कारण की प्रार्थनेची आम्हाला खूप गरज आहे. आम्हाला नाही, परंतु या जगासाठी आज प्रार्थनेची गरज आहे. आम्हाला त्या दानिएलासारखं व्हायचं आहे. 3 टाइम आम्हाला प्रार्थना करायची आहे आणि पूर्ण जगाला बदलायचं आहे. आपण बघू शकतो, तो राजा देखील दानिएलासमोर नतमस्तक झाला आणि त्यांनी परमेश्वराचा स्वीकार केला, कारण की त्याच्यावर जबाबदारी होती. तीच जबाबदारी आज आमच्यावर आहे की आम्हाला बघून आमचं शेजारचे, आमच्या मंडळीतले लोक, आमचं जग आमच्या प्रार्थनेद्वारे आम्हाला बदलायचं आहे. तर माझ्या प्रियांनो, उठा आणि प्रकाशमान व्हा आणि प्रार्थना करा, कारण की आज या जगाला तुमच्या प्रार्थनेची, माझ्या प्रार्थनेची, आमच्या मंडळीच्या प्रार्थनेची गरज आहे. कारण की एक रिमाइंडर परमेश्वराने आम्हाला दिला आहे त्याच्या आगमनाचं. आज जग त्रासामध्ये आहे, तर त्या त्रासामधून आम्हाला ह्या जगाला वाचवायचं आहे. ते कोणी डॉक्टर तर करू शकता, परंतु ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू, कोणत्या डॉक्टराची गरज पडणार नाही, कारण की आमचा परमेश्वर वैद्यांचा वैद्य आहे आणि डॉक्टरांचा डॉक्टर आहे. तर माझ्या प्रियांनो, उठा आणि प्रकाशमान व्हा. आपल्या गुडघ्यावर या त्या दानिएलासारखं आणि प्रार्थना करा. आणि लोकांचे, जे लोक आपल्या विरुद्ध आहे, त्यांचे तोंड बंद करण्याची वेळ आहे 2021 मध्ये. त्याच्यानंतर जर दुसरा मुद्दा पाहिला, प्रेज, उपासना, आराधना. आपण पाहू शकतो पाऊलाचं जीवन, पाऊलांनी कशा प्रकारे जीवन जगलं. जर ते ज्यावेळेस आधी ख्रिस्ताला स्वीकारण्या अगोदर जर त्याचं जीवन पाहिलं, तो ख्रिस्ताला त्रास देणारा एक व्यक्ती होता. परंतु जर आज आपण त्याचा आपण जर पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख पाहिला, तो एक परमेश्वराचा एक मंदिर स्थापन करणारा, चर्च प्लॅन करणारा, ही इज वन ऑफ द बेस्ट मिशनरी इन द बायबल वी फाउंड हिम. तो पाऊल, त्याला बंदीगृहामध्ये टाकला आहे. का कारणामुळं? कारण की तो परमेश्वराची स्तुती करत होता, परमेश्वराची सुवार्ता सांगत होता तो. आणि ह्या ठिकाणी जर आपण बघितलं, ॲक्ट्स चॅप्टर 16 25 ते 26, पॉल आणि सिलास ते दोघं बंदीगृहामध्ये बंद आहे आणि ते दोघं मिळून उपासना करत होते परमेश्वराची. ते दोघं परमेश्वराला गौरव देत होते. आणि ज्यावेळेस ते गौरव देत होते, तर ह्या अशा प्रकारे झालं की सर्व जे भिंती आहेत, दरवाजे आहेत, ते सर्व जे बंदीगृहाचे ते पडून गेले. आज पण आम्ही जर आज बंधनात असल, आमच्यामध्ये कोणते ह्या वर्षामध्ये कोणते बंधन येत असल,
तर आपल्या आराधनामुळं, आपल्या स्तुतीमुळं, ज्या प्रकारे त्या जेलचे ते कैदीचे जे कैदीगृहाचे जे दरवाजे होते, भिंती होते, ज्या प्रकारे पडले होते, येणाऱ्या वर्षी आपल्या त्या सर्व बंधनं आज पडणार आहेत. आपले आजारपण, आपले आर्थिक परिस्थिती, फायनान्शियली प्रॉब्लेम, आपल्याला नोकऱ्या नसल आणि आपल्या सर्व जे बंधनं आहेत ते परमेश्वराच्या नावामध्ये पडणार आहे. पॉल आणि सिलास आराधना करत होते आणि त्यामध्ये असं पण म्हणलं आहे, जे बंदीगृहाचा जो सैनिक होता, तो मेन जो प्रमुख होता, त्यांनी येऊन त्या दोघांसमोर नतमस्तक केलं आणि त्यांनी परमेश्वराला स्वीकारलं. तो परेशान झाला, असं काय झालं, आणि तो शोधत होता की कैदी पळून गेले का बघायला. तो तलवार काढली त्यांनी मयानातून आणि तो जात होता बघायला की सैनिकचे आहे, जे कैदी आहे, तो पळून गेले का. परंतु पॉल आणि सिलास त्याला आवाज देत आहे की आम्ही इथंच आहोत, आम्ही कुठं गेलो नाही, आम्ही सोडलं नाही, आम्ही परमेश्वराची स्तुती करतोय आणि आमच्या परमेश्वराने हे सामर्थ्य काम केलं आहे. माझ्या प्रियांनो, आपण त्या पॉल आणि सिलासासारखं बंधनात नसेल, आम्ही अनेक दुसऱ्या कोणत्या बंधनामध्ये असूया, परंतु आज परमेश्वर सांगतो की तो सर्व बंधन आज तोडणार आहे आमच्या जीवनामधून आणि आम्हाला त्याच्या आशीर्वादामध्ये भरणार आहे. तर आपण तयार आहोत का? आम्हाला प्रार्थना करायची आहे, आम्हाला त्याची स्तुती करायची आहे. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू, ज्यावेळेस आम्ही त्याची स्तुती करू, आमचे सर्व बंधनं तुटल आणि आमच्या विरुद्ध जे पण तोंड उघडल ते सर्व तोंड बंद होणार आहे आणि परमेश्वर आम्हाला उठवणार आहे आणि प्रकाशमान करणार आहे. ज्या प्रकारे इस्रायली लोकांना त्यांनी प्रकाशमान केलं. माझे प्रियांनो, तयार व्हा, आता आपली वेळ आहे प्रकाशमान होण्याची. आणि जे दुसरा मुद्दा आहे पेशंट, धीर धरणं खूप गरजेचं आहे. आम्हाला सर्व गोष्टीची घाई असते, आजच घ्यायचं, आत्ताच पाहिजे, असं का नाही झालं, एवढाच का उशीर लागतोय, परमेश्वर का देत नाहीये आम्हाला. इनपेशंट होऊन जातो आपण, परेशान होऊन जातो, टेन्शनमध्ये येतो, विचार करायला लागतो. पण पेशंट असणं खूप गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवन एक धीराचं जीवन आहे. पेशंट, परमेश्वराने पेशंट ठेवले होते सर्व गोष्टीसाठी. तो शांतपणे करायचा, त्यांनी कोणत्याही प्रकारची घाई केली नाही. एक सुंदरसं उदाहरण आपल्याला पेशंटबद्दल, धीराबद्दल आपल्याला बघायला मिळतं योबाच्या जीवनामधून. जर योबाचं जीवन बघितलं, आपल्या सर्वांना आपण त्याची गोष्ट ऐकलेली योबाची. श्रीमंत होता तो, त्याचे लेकरं त्याच्यापासून दूर झाले, त्याची जी सर्व संपत्ती होती ती दूर झाली सर्व. आजाराने तो त्रासला होता. आणि जर 19व्या अध्यायामध्ये आणि 1 आणि 26 मध्ये जर आपण बघितलं, त्या ठिकाणी तो सांगत आहे, परमेश्वरासोबत बोलत आहे की सांगत आहे, माझे मित्र मला सोडून गेले, माझी बायको मला सोडून गेली, माझे नौकर सुद्धा मला सोडून गेले, कोणीच नाहीये माझी काळजी घेण्यासाठी. तो त्या ठिकाणी सांगत आहे. परंतु तो परमेश्वराला धन्यवाद देतोय, धीर धरलाय त्यांनी, परमेश्वराला इनपेशंट झाला नाही, तो धीर धरला. तो म्हणतोय की तू मला बरा करशील. सर्व सोडून गेला, तो पेशंट होता, सर्व त्यांनी सोडून फक्त त्यांनी पेशंट धरला. त्याचे मित्र येऊन म्हणत होते, काय झालं तुला, तुझ्या परमेश्वर काय करत आहे तुझ्यासोबत. त्याची बायको सुद्धा शेवटला त्याला सोडून गेली, परंतु त्यांनी जे धीर आहे तो सोडला नाही. परमेश्वराचा जो विश्वास आहे त्यांनी तो कमी केला नाही. आणि नंतर आपण बघू शकतो, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतं, वाचायला मिळून येतं की ज्यांनी जे गमवलं होतं त्याच्या दुपटीने त्याला परमेश्वराने वापस दिलं. आज देखील जर तुमच्यामध्ये धीर आहे, जर तुम्ही धीर धरता, तुमच्यापासून काय हरवलं आहे, तुमच्यापासून काय गेलं आहे, तुम्ही काळजी करू नका, अस्वस्थ होऊ नका, स्वस्थ राहा. अस्वस्थ झाला तुम्हाला काही भेटणार नाही. योब स्वस्थ राहिला म्हणून त्याला परमेश्वराने दुपटी तिपटीने आशीर्वाद दिले. तर परमेश्वर आज पुन्हा एकदा सांगताय की तुम्ही अस्वस्थ राहा. बी पेशंट, डोंट बी अपेशंट होऊ नका, पेशंट धरा. कारण की ह्या जगामध्ये, ह्या काळामध्ये जर बघितलं, आपल्याला पेशंट आपण धरत नाही.
लाईक वी डोंट हॅव पेशन्स. आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. योबानी तर किती वर्ष किती दिवस वाट पाहिली असेल त्याचं बरं होण्यासाठी, ते आजार बरं होण्यासाठी. त्याचं शरीर जर बघितलं त्याच्या त्या आजाराने पूर्ण शरीर सडलं होतं, खराब झालं होतं, त्याला वेदना होत होत्या, पण त्यांनी पेशंट गमवले नाही. त्यांनी धीर धरला परमेश्वरामध्ये. त्यांनी विश्वास ठेवला की परमेश्वर त्याला एक ना एक दिवस बरा करल आणि ज्याच्याकडून जे घेतला आहे तो परत त्याला देईल. तर माझ्या प्रियांनो, प्रार्थना, उपासना आणि धीर ह्या 2021 मध्ये आपल्या कंबरपट्टा बांधा. जशा प्रकारे आपण स्वतःला लढण्यासाठी आपण तयार करतो, जसं दाविदाने स्वतःला तयार केला होता कंबरपट्टा बांधून परमेश्वराच्या आज्ञेने, त्याच प्रकारे आज देखील आम्हाला स्वतःला कंबरपट्टा बांधून आम्हाला तयार व्हायचं त्या सामर्थ्याने, की आज आम्हाला परमेश्वराने सांगितलं आहे की प्रार्थना कर, उपासना कर आणि धैर्य धर. आणि आम्हाला 2021 मध्ये चालायचं आणि उठायचं आहे आणि आम्हाला प्रकाशमान व्हायचं आहे, त्याचा गौरव करण्यासाठी, त्याचं राज्य वाढवण्यासाठी. आमची सर्वांची जबाबदारी. आम्ही ख्रिस्ती परिवारामध्ये जन्म घेतला आहे. परमेश्वराने आम्हाला ज्यावेळेस आम्ही या जगामध्ये आईच्या पोटामध्ये नव्हतो त्यापासून परमेश्वर आम्हाला ओळखतो आणि तेव्हापासूनच त्यांनी ठरवलं होतं की आज तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये, परमेश्वराच्या परिवारामध्ये जन्म घेणार आहे. कारण की तुमची जबाबदारी आहे, तुम्हाला परमेश्वराला तुम्हाला वाटायचं आहे, त्याची सुवार्ता सांगायची आहे. त्याची सुवार्ता तुम्हाला कळाली आहे कारण की तुम्हाला त्याची सुवार्ता सांगायची आहे. फक्त तुमच्या पुरतीच नाही, तुमच्या पुरती मर्यादित नाही आहे ती सुवार्ता. तुम्हाला सुवार्ता ह्यामुळं कळाली आहे की तुम्ही जगामध्ये जाऊन सुवार्ता सांगावं. तर माझ्या प्रियांनो, तयार व्हा, कारण की जो प्रवास आहे थ्रिलिंग प्रवास आहे, एक ॲडव्हेंचरस प्रवास आहे आणि अद्भुत चमत्कारी प्रवास होणार आहे 2021 आणि येणाऱ्या वर्षांमध्ये. त्या प्रकारे जर मत्तय ह्याचा 26वा अध्याय पाहिला, 19वा अध्याय पाहिला, 26वं वचन पाहिलं, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की येशू आणि त्याच्या शिष्यामध्ये बोलणं चालू आहे. तर त्याचे शिष्य म्हणतात, त्याच्या शिष्य या ठिकाणी त्याला बोलणं करत आहे. तर तो म्हणतो, तुमच्याद्वारे कोणत्या गोष्टी शक्य नाही, परंतु ते माझ्याद्वारे आज शक्य आहे. एक मनुष्याद्वारे अशा कोणत्याही गोष्ट, म्हणजे अनेक गोष्टी अशक्य आहे. आपल्याद्वारे काहीच होऊ शकत नाही. आपल्याला बुद्धी आहे आपल्याकडे, तर ती परमेश्वराकडून आहे. आपल्याकडे आज पैसा आहे, संपत्ती आहे, तर ती परमेश्वराकडून आहे. आज आपण चांगले स्टेबल आहोत तर ते परमेश्वरामुळे आहे. आज आपल्याला आरोग्य आहे तर ते परमेश्वरामुळे आहे. तो आज परमेश्वर सांगतो, माझ्याद्वारे सर्व गोष्टी शक्य आहे, माझ्यावर विश्वास करा. तर आज तुम्हाला परमेश्वर सांगतात त्याच्याद्वारे सर्व गोष्टी शक्य आहे. त्याच्या नावामध्ये तुम्ही मागा, तुम्हाला सर्व गोष्टी मिळेल. तर माझ्या प्रियांनो, तयार व्हा. आज परमेश्वर सांगतो, माझ्याद्वारे सर्व गोष्टी शक्य आहे आणि माझा विश्वास आहे हा येणारं वर्ष 2021 तुमचा प्रवास जो आहे, तुम्ही सर्व उठून प्रकाशमान झाले आहेत आणि परमेश्वराचं गौरव करण्यासाठी तुम्ही तयार झाले आहेत. जशा प्रकारे आपण वाचलं आयझाया 43:19 मध्ये, बिहोल्ड आय एम गोना डू न्यू थिंग. पहा, मी नवीन गोष्टी करणार आहे तुमच्यासाठी. तर तयार राहा, नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. नवीन अद्भुत कार्य तो तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. तयार राहा माझ्या प्रियांनो, तयार राहा. उठा आणि प्रकाशमान व्हा. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि येणारं वर्ष पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आनंदाचं आणि आशीर्वादाचं आणि आरोग्याचं जाओ. आमेन. आजच्या वचनाबद्दल प्रभूच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद. यावेळेला मी विनंती करते मिस्टर राजन कॅम्बल यांना की त्यांनी मंडळीकरिता ज्या सूचना आहेत कृपा करून त्या आम्हाकरिता विदित कराव्यात.
परमेश्वराची स्तुती असो. नववर्षाच्या नवीन आणि पहिल्याच दिवशी हर्षभरीत अंतकरणाने परमेश्वराच्या भक्तीमध्ये नववर्ष विशेष आराधनेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक उपासकाचे मी प्रभूच्या थोर आणि गौरवी नावात स्वागत करतो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांस सुखाचे, समृद्धीचे व आनंदाचे जावो ही शुभेच्छा देतो. गेल्या 9 महिन्यापासून अनपेक्षित लॉकडाऊन कालावधीमध्ये ज्या असंख्य लोकांनी अनेक प्रकारे मंडळीचे कार्य अबाधितपणे सुरू ठेवण्यास, त्याचप्रमाणे कोविड-19 पासून उत्पन्न बिकट परिस्थितीत मंडळीला मदत करण्यास सहभाग दिला, अशा सर्वांचे आभार मानणे हे मंडळीच्या सेक्रेटरी या नात्याने माझे आद्य कर्तव्य समजतो. लेन समयातील शेवटच्या शुक्रवारच्या प्रार्थनेपासून गुड फ्रायडे, ईस्टर व दर रविवारची भक्ती ऑनलाईन घेऊन मंडळीला आत्मिक भोजनात कुठल्याही प्रकारे कमी पडू दिले नाही, याबद्दल मी रेव्हरंड सॅम्युअल जोगळेकर पाळकसाहेबांचे मंडळीतर्फे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे 1 ऑगस्ट 2020 पासून रेव्हरंड मिसेस सुलभा आहाळे यांनी याच ऑनलाईन भक्तीमध्ये विविध सभासदांना शास्त्रवचन वाचनाद्वारे, स्तुती आराधनेद्वारे, संदेश देण्याद्वारे समाविष्ट करून एक सुनियोजित व दर्जेदार ऑनलाईन भक्ती यूट्यूबद्वारे आजपर्यंत नियमितपणे घेऊन आपल्या मंडळीची आत्मिक उन्नती केली, याबद्दल आपल्या मंडळीच्या पाळकबाई रेव्हरंड सुलभा आहाळे यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. ऑनलाईन भक्तीच्या कार्यात रेव्हरंड प्रदीप आहाळे यांनी रेकॉर्डिंग करण्यात, त्याचप्रमाणे आळीपाळीचं शास्त्रपाठ वाचण्यात, प्रभुभोजन विधी संपन्न करण्यात जी मोलाची साथ दिली, त्याबद्दल मंडळीतर्फे मी रेव्हरंड प्रदीप आहाळे पाळकसाहेबांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. यूट्यूबवर प्रक्षेपित होणारी आपली संडे ऑनलाईन भक्ती ही सुनियोजित व दर्जेदार करण्याकरिता एडिटिंगच्या कामाची संपूर्ण जबाबदारी मिस्टर सुदीप आहाळे यांनी कठोर परिश्रम घेऊन उत्तम रीतीने केल्याबद्दल मंडळीतर्फे मी मिस्टर सुदीप आहाळे यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. संडे ऑनलाईन भक्तीमध्ये स्तुती आराधनेसाठी आम्ही एक म्युझिक टीम बनवलेली होती आणि या टीमद्वारे उपासना संगीतातील गीते तसेच स्तुती आराधने गीते गायली गेली, ज्यांची सराहना मंडळीतील अनेक लोकांनी केली. यामध्ये मिस्टर प्रवीण जाधव, मिसेस ग्लोरी रावडे, मिस्टर प्रमोद रायबोर्डे, मिसेस सलोमी कॅम्बल यांचा महत्त्वाचा वाटा होता. या सर्वांचे मी मंडळीतर्फे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या मंडळीचे सहाय्यक पाळकसाहेब मिस्टर स्वप्नील निर्मळ यांनी देखील वारंवार प्रार्थनेद्वारे, व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे ऑनलाईन भक्तीसाठी मोलाची मदत केली, त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. ऑनलाईन भक्तीमध्ये असंख्य चर्च सभासदांनी शास्त्र वाचनासाठी आपापले व्हिडिओ बनवून आम्हास मोलवान अशी मदत केली, याबद्दल मी शास्त्रवाचक सभासदांचे मनपूर्वक आभार मानतो. चर्चमध्ये व्हिडिओ शूटिंगसाठी सर्व प्रकारची उत्तम तयारी सतत करीत असलेले आपले बंधू मिस्टर आमोश चक्रनारायण, त्याचप्रमाणे मिस्टर रेजिनॉल्ड नाडर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या चर्चच्या वर्धापन दिनी चर्चला लाईटिंग, तसेच नाताळ सप्ताहात चर्चला लाईटिंग व सभासदांना बसण्यासाठी मंडप व साऊंड पुरस्कृत करणारे मेथडिस्ट मेंट संघटनेचे अध्यक्ष मिस्टर आशिष सांदेकर यांचेही मंडळीतर्फे मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुढेही ही स्पॉन्सरशिप अशीच करत राहावी ही अपेक्षा बाळगतो. कोविड-19च्या काळात संपूर्ण चर्च कंपाऊंडमध्ये औषधाची फवारणी मुफ्त केल्याबद्दल क्षत्रिय कुटुंबाचे देखील मी मंडळीतर्फे आभार मानतो. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद पडल्यामुळे अनेक चर्च सभासदांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले गेले होते. रोजच्या मिळकतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट अशी झालेली होती. अशा वेळेस मंडळीचे पाळकसाहेब रेव्हरंड सॅम्युअल जोगळेकर, ट्रेझरर मिस्टर प्रवीण तोरणे, फायनान्स कमिटी चेअरमन मिस्टर जॉन मंतोडे, प्रॉपर्टी कमिटी चेअरमन मिस्टर सॅमसन समुद्रे व सेक्रेटरी यांनी बसून असा निर्णय केला की गरजू कुटुंबियांना आपण 2000 रुपये रोख देऊन मदत करावी व ही मदत जवळजवळ 66 कुटुंबाला केली गेली. याबद्दल वरील सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मंडळीतर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीमध्येही
ऑनलाईन मार्फत तसेच रोख रकमेद्वारे व चेकद्वारे आपापले चर्च फंड, संडे ऑफरिंग, त्याचप्रमाणे लेनचे डबे, डोनेशन चर्च अकाउंटला जमा करून चर्चला आर्थिक मदत केली, अशा सर्व सभासदांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. दिनांक 24 डिसेंबर, 25 डिसेंबर, 27 डिसेंबर, 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी ज्या विशेष आराधना भक्ती मंदिरात घेतल्या गेल्या त्याचे, तसेच संडे स्कूलचे कार्यक्रम, एमवाईफचे कार्यक्रम, महिला मंडळाचे कार्यक्रम, मेथडिस्ट मेनचे कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने ऑनलाईन प्रक्षेपित करून मंडळीच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ज्या टेक्निकल टीमने यशस्वीरित्या पार पाडली त्या सर्वांचे म्हणजे पास्टर स्वप्नील निर्मळ, मिस्टर सॅमसन समुद्रे, मिस्टर जॉन मंतोडे, मिस्टर स्वराज दीक्षित, मिस्टर सॅम्युअल शिवपरे, मिस्टर वैभव बोर्डे, आपणा सर्वांचे मंडळीतर्फे आभार मानतो. आज भक्ती मंदिरातील वेदीवर जी फुले आपण पाहत आहात ही फुले मिस्टर निलेश बर्डे व त्यांच्या कुटुंबातर्फे पुरस्कृत केलेले आहेत. बर्डे कुटुंबाचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. जर चुकून कोणाचे आभार मानावायचे राहून गेले असतील तर अशा सर्वांचे देखील मी जाहीर आभार मानतो. दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी रविवारची भक्ती ऑनलाईन घेतली जाईल व या भक्तीचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाईल. भक्तीची वेळ आहे सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत. आयोजक अर्थातच आपल्या मंडळीच्या पाळकबाई रेव्हरंड सुलभा आहाळे, त्याचप्रमाणे असिस्टंट पाळकसाहेब पास्टर स्वप्नील निर्मळ. धन्यवाद. या जाहिरातींबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद. कारण यामध्ये ज्या सर्वांनी उत्तम सहकार्य केलं आणि सगळ्यांसाठी आध्यात्मिक लाभ व्हावा यासाठी कष्ट घेतले त्यांच्याकरिता विशेष शब्द या ठिकाणी वापरले गेले आहेत. पण मिस्टर राजन कॅम्बल एक नाव विसरलेच शेवटी आणि ते त्यांचं स्वतःचंच नाव आहे. मिस्टर राजन कॅम्बल हे सगळ्यांना कॉर्डिनेट करत होते आणि त्यांनी जे कॉर्डिनेशन केलं त्यामुळे मी जरी जबलपूरमध्ये होते आणि प्रवास करणं जरी अशक्य झालं होतं तरी देखील मी एक निश्चिंत होते की होय सगळेजण आपण एकत्रच राहणार आहोत आणि उत्तम प्रकारे आपली भक्ती होत राहणार आहे. आणि म्हणून मिस्टर राजन कॅम्बल यांचे मंडळीच्या वतीने एक पाळक म्हणून मी विशेष आभार मानते. यावेळेला आपण आपलं दान प्रभूला समर्पित करणार आहोत. मंडळी कृपा करून उभी राहील. उपासना संगीत गीत क्रमांक 609 या स्तवा प्रभूला स्तवा दिवस सोन्याचा हे गीत गात असताना आपण आपलं दान प्रभूला समर्पित करणार आहोत. हॅलो. हॅलो हॅलो. नवीन वर्षाचा काल तुंद विकराल
स्तवा प्रभूला स्तवा दिवस सोन्याचा स्तवा प्रभूला स्तवा दिवस सोन्याचा आज लागला नवीन वर्षाचा आज लागला नवीन वर्षाचा किती वार वाटले ठार झालो आता किती वार वाटले ठार झालो आता किती वार धावला प्रभू जगत त्राता किती वार धावला प्रभू जगत त्राता या स्तवा प्रभूला स्तवा दिवस सोन्याचा प्रभूला स्तवा दिवस सोन्याचा आज लागला नवीन वर्षाचा आज लागला नवीन वर्षाचा हे स्मरा जयोत्सव करा नसे हो भैती हे स्मरा जयोत्सव करा नसे हो भीती जरी प्रभूच्या पायी खरी खरी प्रीती जरी प्रभूच्या पायी खरी खरी प्रीती या स्तवा प्रभूला स्तवा दिवस सोन्याचा या स्तवा प्रभूला स्तवा दिवस सोन्याचा आज लागला नवीन वर्षाचा आज लागला नवीन वर्षाचा ती प्रीती खरी ती प्रीती जिला मी नाही ती प्रीती खरी ती प्रीती जिला मी नाही परी अवघे मी पण प्रभूतची पाही परी अवघे मी पण प्रभूतची पाही या स्तवा प्रभूला स्तवा दिवस सोन्याचा या स्तवा प्रभूला स्तवा दिवस सोन्याचा आज लागला नवीन वर्षाचा आज लागला नवीन वर्षाचा आज लागला नवीन वर्षाचा आपण प्रार्थना करूया. हे महान प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ जे काही मागितलं ते तू आम्हाला पुरवलेलं आहेस. नवीन वर्षाचं दान देखील तू आम्हाला देऊ केलेलं आहेस. आणि प्रभू, गतवर्षामध्ये तू आमच्या समवेत होतास, याही वर्षामध्ये आमच्या समवेत असणार आहेस. आणि आम्हाला ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होण्याकरिता तू पाचारण करीत आहेस, की जेणेकरून आम्ही तुझी लेकरे म्हणवले जाऊ शकू. त्याकरिता या वर्षामध्ये आमचा सहाय्य करता हो. तुझ्या प्रिय भक्तांनी ऑनलाईन आपली दानं दिलेली आहेत. आज काही लोकांनी आपल्या मनामध्ये ठरवलेलं आहे की नवीन वर्षाचं आम्ही दान प्रभूला समर्पित करणार आहोत. आणि प्रभू, आज या भक्ती मंदिरामध्ये जे सर्व उपस्थित आहेत त्यांनी आपलं मन, आपला आत्मा तुझ्याकडे केंद्रित केलेला आहे. आणि प्रभू, त्यांनी जे कमवलं त्यातून हे दान तुला समर्पित केलेलं आहे. विनंती आहे, हे दान तू पवित्र कर, आशीर्वादाचं कर. ह्या दानाच्या करवी प्रभू तुझे
गौरवी आणि वैभवी सेवा करून घे. प्रभू, तू देतोस म्हणून आम्ही ही मूठ उघडू शकलेलो आहोत, हा आमचा विश्वास आहे. आम्ही इथून पुढे मंदिराच्या बाहेर जात असताना आम्हा समवेत हो. तुझे आशीर्वाद आम्हा समवेत असू देत. आणि प्रभू, समस्त जगतामध्ये आमच्या मंडळी समवेत आज ऑनलाईन भक्तीमध्ये जे सर्व आहेत त्यांच्याकरिता हे नववर्ष सुखदायी, लाभदायी, आरोग्यदायी असं कर. ही प्रार्थना आम्ही धन्यतारक येशूच्या नावात केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. आता आपला प्रभू येशू ख्रिस्त ज्याने जीवनाचे मार्ग आपल्याला कळवले आहेत, तो आपल्या समक्षतेने तुम्हास हर्षभरीत करण्याची कृपा करो. देव जो बाप ज्याने स्वतःस येशूच्या द्वारे मानवास प्रकट केले, त्याची प्रीती आणि पवित्र आत्मा जो आमचा कैवारी, त्याचे मार्गदर्शन, सामर्थ्य, धैर्य व सहभागिता तुम्हासह सर्वांसह ऑनलाईन भक्तीमध्ये आज जे सहभागी आहेत त्यांच्यासह या नूतन वर्षात व पुढे सदा सर्व काळ राहो. आमेन. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. करो तनय हे तुझा शुभ प्रभु तिच्या दर्शना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मनी रसना रमो तव यशाचिया गायनी. मनी रसना रमो तव यशाचिया गायनी. शरीर मम हे झिजो शुभमया तुझा सेवनी. मना मनन माझिया तव घडो जग जीवना.